हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. आपली लाडकी मालिका ठरलं तर मगमध्ये सध्या खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत आणि आज त्या एपिसोडचा एक थरारक एपिसोड आपल्याला पुन्हा बघायला मिळणार आहे. तेव्हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. कालच्या भागात आपण बघितलं होतं की अर्जुनने राजेंद्र नावाच्या एका साक्षीदाराला उभं केलं होतं, जो महिपत शिकरेच्या अकाउंटमधून पैसे काढून विलासला द्यायचा असं अर्जुनचं म्हणणं होतं. आणि त्याने दिलेल्या पैशांच्या म्हणजे नोटांवरचे जे सिरियल नंबर होते ते आणि मधुभाऊंनी डायरीत लिहून ठेवलेले सिरियल नंबर जे विलासने त्यांच्याकडे ठेवण्यासाठी म्हणून दिले होते ते यांचा नंबर अर्जुनने मॅच करून दिलेला असतो. आता जज साहेब दामिनी देशमुख यांना विचारतात की तुम्हाला राजेंद्र यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का. खरं तर राजेंद्रबद्दल दामिनीला काहीही माहिती नसतं, त्यामुळे कदाचित दामिनी कुठल्या प्रश्नांसाठी तयारच नसते. सो दामिनी आता राजेंद्रला कुठलाही प्रश्न विचारत नाही. त्या जज साहेबांना तसं सांगतात की त्यांना कुठलाही प्रश्न विचारायचा नाही आहे. त्यावेळेला महिपत मात्र मनातल्या मनात विचार करत असतो की या बाईने हात वर केले की काय. साक्षीने जे काही सांगितलं आहे ते सगळं खरं आहे असं का म्हणत नाही आहे ही बाई. आता दामिनीकडे काही बोलायला नाहीच आहे तर ती काय बोलणार. त्यावेळेला दामिनी बसून जाते आणि अर्जुन आता पोलिसांना त्या राजेंद्रलाही तिथून घेऊन जाण्यासाठी सांगतो. पुढे अर्जुन जज साहेबांना सांगतो की आज साक्षी शिकरे यांनी या कोर्टात 2 नवीन गोष्टींचा खुलासा केलेला आहे. आणि तो म्हणजे पहिली गोष्ट अशी होती की विलासचा खून झाला त्या दिवशी साक्षी एकदा नाही तर 2दा आश्रमात गेली होती. एकदा प्रियाला भेटण्यासाठी आणि दुसऱ्यांदा त्यांची विसरलेली पर्स पुन्हा घेण्यासाठी म्हणून गेल्या होत्या. आणि दुसरी एक गोष्ट अशी की त्यांनी तो खून, विलासचा खून डोळ्याने पाहिला होता खून झालेला, पण तरीही त्यांनी पोलिसांना इन्फॉर्मसुद्धा केलं नाही. आणि आणखीन एक गोष्ट त्या खोटं बोलल्या आहेत ती म्हणजे की त्या विलासला ओळखत नाही. खरं तर विलासला जर त्यांच्याच कंपनीमधला एक माणूस पैशांचे व्यवहार करत असेल तर त्याला साक्षी ओळखत नाही असं कसं शक्य आहे मिलॉर्ड. त्यावेळेला आता दामिनी देशमुख म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड. साक्षीचे वडील हे एक बिझनेसमॅन आहेत आणि त्यांच्या इकडे भरपूर लोक काम करतात. सो आता ते त्यांच्या घराव्यतिरिक्त इतर ठिकाणी कुठल्या व्यक्तींना बोलतात, त्यांच्याशी काय व्यवहार करतात, त्यांच्याकडे कोण व्यक्ती काम करतं, ह्या गोष्टींबद्दल सगळी माहिती साक्षी शिकरेला असणं कसं शक्य आहे. कारण साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे हे 2 वेगवेगळे व्यक्ती आहेत. अशा पद्धतीचा युक्तिवाद इथे दामिनी देशमुख कोर्टासमोर करत असतात. आणि जज साहेब पण आता एवढ्या वेळेला दामिनीचा ऐकून घेतात की ठीक आहे, ऑब्जेक्शन सस्टेन. आता बऱ्याचशा नवीन स्टेटमेंट समोर आलेल्या आहेत, नवीन पुरावे समोर आलेले आहेत. सो आता इथे जज साहेब म्हणतात की हाती आलेल्या नवीन पुराव्यांनुसार आणि काही नवीन गोष्टींनुसार कोर्टाला आता विचार करण्यासाठी म्हणून थोडासा वेळ हवा आहे. आणि म्हणून हे कोर्ट 15 मिनिटाची विश्रांती घेत आहे या गोष्टींवर विचार करण्यासाठी. आता कोर्ट अर्जंट होतं 15 मिनिटांसाठी आणि जज साहेब पण तिथून उठून निघून जातात. त्यामुळे आता सगळे लोक उभे राहिलेले असतात. आणि इकडे बाहेर रविराज किल्लेदार, सुमन काकी, नागराज आणि प्रिया हे चौघंही एका ठिकाणी उभे असतात. सुमन काकी आणि नागराज दोघंही चिंतेत आहे. खरं तर सुमन काकींना प्रियाची काळजी आहे कारण ती त्यांची लाडकी तन्वी आहे. नागराजला टेन्शन आलं आहे की साक्षीचं खोटं पकडलं जातं आहे की काय. आणि इकडे रविराज पण विचार करतोय की काही गोष्टी ज्या आहेत ह्या आजच नव्याने समजल्या आहेत तर त्यांची उत्तरं जेवढी अर्जुनला उत्सुकता असेल ना ते उत्तरं मिळवून घेण्याची तेवढीच उत्सुकता मला पण आहे. आता इकडे प्रिया मनातल्या मनात विचार करत असते की या साक्षीने जे जे काय काय नवीन नवीन खोटं बोलून ठेवलं आहे आता त्याच्यामुळे अर्जुन मला पण बरेचसे प्रश्न विचारणार. आता पुढे काय करायचं म्हणून प्रिया इथे विचार करत असते आणि ती फोन घेते आणि फोनमधून साक्षीला ती मेसेज टाईप करते की वॉशरूमकडच्या भागामध्ये येऊन मला भेट. आता इकडे रविराजला ती सांगते की मी फ्रेश होऊन येते आणि तिथून प्रिया निघून जाते. इकडे सगळे पत्रकार कोर्टाच्या बाहेर थांबलेले असतात आणि ते पत्रकार म्हणत असतात की साक्षीने आज बऱ्याचशा नवीन गोष्टींचा खुलासा केला आहे तर केसचा निकाल जो आहे तो कोणाच्या बाजूने लागणार, साक्षीच्या की अर्जुन सुभेदारांच्या. आता हे कळण्यासाठी आपल्याकडे थोडाच अवधी शिल्लक आहे. आणि तुम्ही या सगळ्या अपडेट्स आमच्या चॅनलवर जसे न्यूज रिपोर्टर्स म्हणत असतात की फक्त आणि फक्त आमच्या चॅनलवर तुम्हाला याचं न्यूज अपडेट्स मिळतील, अशा पद्धतीचं व्याख्यान त्यांचं बाहेर न्यूज रिपोर्टिंग तिकडे चाललेलं असतं. इकडे आता साक्षी आणि प्रिया एवढ्या लोकांच्या नजर कैदेतून सुटून सुद्धा त्यांना एकांत कसा काय मिळतो भेटण्यासाठी कळत नाही. पण त्या दोघी ते गोष्टी मॅनेज करतात. आणि इकडे आल्यानंतर प्रिया साक्षीला सांगते की तू काय काय खोटं बोललीस तिथे, तुला कळतंय का तुझं स्टेटमेंट आणि माझं स्टेटमेंट आता एकमेकांशी जरा पण मॅच करत नाही आहे. आता अर्जुनने मला काही विचारलं तर मी काय सांगू.
त्यावेळेला आता साक्षी म्हणते की आता मग मी काय करणार होते, अर्जुनने मला प्रश्नच असे विचारले होते. हे बघ, खोटं तू पण बोलली आहे आणि खोटं मी पण बोलली आहे, हे आपल्या दोघींना पण माहिती आहे. आता फक्त आपण देवाकडे एकच प्रार्थना करूया की तुझंही खोटं पकडलं जाऊ नये आणि माझं पण खोटं पकडलं जाऊ नये. आता यांना काय माहिती की देव वाईट लोकांची साथ कधीच देत नाही आणि खोटं बोलणाऱ्यांची तर त्याहून नाही. आता बघूयात आपण अर्जुनचे प्रयत्न यशस्वी होत आहेत की ह्या दोघींचं झूट पे झूट प्रयत्न यशस्वी होत आहेत. ते आता पुन्हा कोर्ट 15 मिनिटानंतर कोर्टाची कार्यवाही सुरू होते आणि सगळी लोकं पुन्हा पहिलेसारखे येऊन त्या आवारामध्ये जमलेली असतात. आता पुन्हा जज साहेब पण येतात. दामिनी इकडे बघा डोक्याला हात लावून बसली आहे, कारण आता दामिनीकडे बऱ्याचशा गोष्टी तिच्या हातातून निसटत चालल्या आहेत. तिने आता फक्त एकच ठरवलं आहे की शेवटी काही झालं तरी प्रियावर सगळं काही जे आहे ब्लेम करून हा दोष प्रियावर टाकून मोकळं व्हायचं आहे. आता ते कसं ती करणार आहे बघूया आपण हळूहळू. पुढे आता प्रियाला ज्या गोष्टीची भीती वाटते की आता साक्षीच्या या सगळ्या खोट्या स्टेटमेंट्समुळे अर्जुन सगळे प्रश्न आता मला पुन्हा विचारणार, म्हणून ती टेन्शनमध्ये असते आणि नेमकं तेच होतं. अर्जुन इथे कोर्टाला विनंती करतो जज साहेबांना की प्रिया मधुकर यांना काही प्रश्न विचारण्यासाठी बोलवण्यात यावं. आता प्रिया येतेच ती इतक्या लो कॉन्फिडन्समध्ये की तिला माहिती आहे आज तिचं काही खरं नाही आहे, कारण साक्षीने इतक्या सगळ्या गोष्टींचं जमलिंग करून ठेवलं आहे की आता प्रिया ऑलरेडी तिचा खूप जास्त गोंधळ झालेला आहे. आणि आता याच गोष्टीचा फायदा अर्जुन घेतो, कारण अर्जुनला तिला घाबरवून सोडायचं आहे आणि तिच्याकडून खरं वदवून घ्यायचं आहे. ती आल्या आल्या अर्जुन आणि चैतन्य असं वातावरण क्रिएट करतात की ज्यामुळे प्रियाचा राहिला सोयीला कॉन्फिडन्ससुद्धा निघून जातो. चैतन्य इथे प्रियाला पाणी देतो आणि अर्जुन सांगतो की तुम्ही थोडं थोडं पाणी पीत राहा, म्हणजे तुम्हाला पॅनिक अटॅक येणार नाही, म्हणजे चक्कर वगैरे येणार नाही. त्यानंतर मग रविराजांच्या मुलीला कोणी असं बोललेलं ते कसं काय ऐकून घेतील, आणि शिवाय ते तिचे वकील पण आहेत. सो ते म्हणतात की अर्जुन सुभेदार यांनी हे बाकीचं काही करू नये, फक्त माझ्या आशिलाला प्रश्न विचारावे. त्यानंतर म्हणजे त्यांची खिल्ली उडवू नये असं इथे रविराज म्हणत असतात. तर अर्जुन म्हणतो की बरं, मी आता फक्त प्रश्न विचारतो, पण खरंच तुम्हाला पाणी वगैरे नको आहे का, असं थोडंसं फनी वेने अर्जुन आता प्रियाची एक प्रकारे खिल्लीच उडवत असतो. म्हणजे तो जसं घरी प्रियाशी वागतो ना तसंच इथे थोडंसं काही करत असतो, पण नंतर त्याला तो थोडा भानावर येतो की आपण कोर्टात आहोत आणि मग तो आता सिरियस वेने प्रियाशी प्रश्न विचारून उलट तपासणी घेण्याचं तो ठरवतो. आता प्रिया इथे ऑलरेडी खूप जास्त गोंधळलेली आहे आणि आता अर्जुन म्हणतो की मिस प्रिया मधुकर, त्या दिवशी ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं. आता प्रिया इथे म्हणते की इथे काय काय घडलं होतं त्या दिवशी मी हे ऑलरेडी कोर्टाला सगळं खरं खरं सांगितलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो बरं, तुम्ही सगळं खरं खरं सांगितलं आहे, तर मग इतक्या दिवसात तुमच्या या खरं खरं सांगण्यांमध्ये एकदाही हा उल्लेख झाला नव्हता की साक्षी शिकरे त्या दिवशी आश्रमात आली होती. तुम्ही पण तर आत्तापर्यंत तेच म्हणत होतात की साक्षी त्या दिवशी आश्रमात आलीच नव्हती. आता रविराजना अधूनमधून इथे अर्जुनला थांबवत असतात ती कार्यवाही करण्यासाठी, ज्यावेळेला अर्जुन प्रियाला प्रेशराईज करून प्रश्न विचारत असतो. त्यावेळेला आता अर्जुन सांगतो की तिला फक्त प्रश्नच विचारायचे आहेत, पण तुम्ही तुमच्या आशिलाला काही बोलूच देत नाही आहात. आता ह्या गोष्टीवर रविराज काय बोलणार, त्यामुळे आता ते हताश होऊन खाली बसून जातात आणि अर्जुनला त्यांची कार्यवाही पुढे चालू ठेवण्यासाठी एक प्रकारे परवानगीच देतात. दुसरीकडे आता अर्जुन प्रियाला पुन्हा पुन्हा प्रेशराईज करून विचारत असतो की नेमकं त्या दिवशी काय काय झालं होतं, काय काय झालं होतं. बरं, तुम्ही सगळे मूव्हीला गेले होते, त्यानंतर तुमच्या पोटात दुखत होतं, सो तुम्ही आणि विलास तिथून आश्रमात पुन्हा घरी आले होते. मग त्यानंतर साक्षी तुम्हाला कधी भेटली, म्हणजे खून होण्याच्या आधी, खून होण्याच्या नंतर नेमकं कधी भेटली. त्यावेळेला प्रिया सांगते की ती आली होती मूव्ही थिएटरमधून आणि त्यानंतर तिचं पोट दुखत होतं, सो ती रूममध्ये परत चालली गेली होती. मग अर्जुन म्हणतो बरं, तुम्ही आराम करण्यासाठी म्हणून रूममध्ये चालला गेला होतात. बरं, मग तुम्हाला साक्षी कधी भेटली होती, तुम्ही रूममध्ये जाण्याच्या आधी की रूममध्ये गेल्याच्या नंतर. त्यावेळेला इथे प्रिया म्हणते की नाही, मी आधी म्हणजे ती खूप टेन्शनमध्ये असते, त्यामुळे तिचा एक शब्द इकडे एक शब्द तिकडे होत असतो मित्रांनो. तर इथे प्रिया म्हणते की नाही, मी आधी मी गेले होते रूममध्ये, मी आराम करत होते आणि नंतर मग साक्षी आली, सो मी आले बाहेर, मग मी तिला म्हटली बैस आणि तिला पाणी वगैरे दिलं. त्यानंतर अर्जुन म्हणतो वा, अतिथी देवो भव, खूप छान पाहुणचार करता हो तुम्ही, म्हणजे तिला पाणी वगैरे दिलं, एवढं तुम्हाला पोटात दुखत असताना तरीसुद्धा तुम्ही तिचा छान पाहुणचार केला. मग नंतर काय झालं. त्यावेळेला आता प्रियाला काही सुचत नाही, तर अर्जुनच सांगतो नाही, म्हणजे नंतर काय झालं, तुम्ही तिच्याशी बसून गप्पा मारल्या की मग सरळ रूममध्ये निघून गेलात. त्यावर प्रिया म्हणते की माझं पोट दुखत होतं ना, तर मी जास्त वेळ तिथे थांबली नाही, तर मी आतमध्ये निघून गेले.
मग अर्जुन म्हणतो म्हणजे बाहेर मग तुम्ही म्हणजे आपण जातो ना एखाद्याला आपल्याला बरं नसेल आणि आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण जे कोणी घरात असतो त्या व्यक्तीला आपण सांगतो की तुम्ही गप्पा मारा. मग तुम्ही साक्षीला आणि विलासला एकमेकांशी गप्पा मारायला सांगितल्या का? आता ह्या प्रश्नाचं उत्तर पण प्रियाकडे काही नसतं. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की नाही म्हणजे एकदा साक्षी येऊन गेली होती, ती तुमच्याशी भांडली आणि त्याच्यानंतर साक्षी मग परत चालली गेली होती बरोबर. आणि त्यानंतर साक्षी केव्हा आली होती म्हणजे खून झाल्यानंतर आली होती का? त्यावेळेला इथे प्रिया म्हणते की नाही मी खूप घाबरले होते, मग मी लपले होते, सो मला माहीत नाही की साक्षी नंतर आली की नाही. ते कदाचित ती दाराच्या बाहेरच निघून गेली असणार. त्यावेळेला अर्जुन म्हणतो अहो त्या पर्स विसरल्या होत्या, ती पर्स त्या आश्रमाच्या आतच विसरणार ना, दारासमोर कशी काय विसरणार. सो पर्स घ्यायला त्या आश्रमाच्या आतमध्येच आले असणार आणि एवढी मोठी व्यक्ती तुम्हाला दिसली कशी नाही जर तुम्ही आश्रमाच्या मध्येच होतात तर. आता अर्जुन पुन्हा जास्त प्रेशर देतो प्रियावर आणि तिला पुन्हा पुन्हा मानसिकरित्या तिचं खच्चीकरण करून तिला विचारत असतो की सांगा कुठे होती साक्षी, कधी आली होती ती आश्रमामध्ये परत, जेव्हा मधुभाऊ आणि विलास यांची झटापट चालू होती तेव्हा, खून झालेला होता तेव्हा, खुनाच्या आधी की खुनाच्या नंतर, कधी आली होती साक्षी आश्रमामध्ये. आता प्रियाला काहीही सुचत नाही आणि ती कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नसते अर्जुनला. त्यावेळेला रविराज मध्ये इथे ऑब्जेक्शन घेत असतात. तेव्हा अर्जुन रविराज किल्लेदार यांना सांगतो की मी जे काही प्रश्न विचारतोय ते तुमचा असेल त्या प्रश्नांची उत्तरच देत नाहीये आणि तिच्या आणि साक्षीच्या स्टेटमेंटमध्ये असलेली तफावत बघता या दोघींपैकी कुणीतरी एक खोटं बोलतंय किंवा या दोघीही खोटं बोलताय असं होऊ शकतं. त्याच्यामुळे मी फक्त माझं काम करतोय. आता रविराजकडे काही पर्याय नसतो त्यामुळे ते शांत बसतात. पुढे आता अर्जुन पुन्हा प्रियाकडे येतो आणि तिला परत विचारत असतो की कुठे होती साक्षी, तुम्हाला दिसली कशी नाही की साक्षीनेच खून केलेला आहे. त्यावेळेला आता दामिनी परत तिचं एक महत्त्वाचं काम करते ते म्हणजे उठून ऑब्जेक्शन घेण्याचं. आणि त्यावेळेला दामिनी देशमुख इथे अर्जुनला म्हणतात म्हणजे कोर्टाला म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, आणि अर्जुनला सांगतात की माझ्या आशिलावर कुठलेही बिनबुडाचे आरोप करायचे नाहीत. आणि आता अर्जुनला परत एकदा सांगतात की अर्जुन सुभेदार ॲडव्होकेट जरा लक्ष द्या, मला आता ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा कंटाळा आलेला आहे. त्यामुळे अर्जुन आता पुढे म्हणतो की मी कुठलाही बिनाबुडाचा आरोप करत नाहीये, तर मी फक्त प्रश्न विचारतोय आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे. कारण या दोघीही ज्या प्रकारे खोटं बोलतायत त्या पद्धतीने ह्या केसमध्ये आपल्याला एक नवीन गोष्ट कळू शकते. कारण खून साक्षीने केलाच नाहीये असं पण होऊ शकतं. आता हे माहिती झाल्यानंतर प्रिया इथे खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते म्हणजे अजून नवीन काय असणार आहे, तुम्हाला काय वाटतंय, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला. त्यावेळेला अर्जुन आता सांगत असतो कोर्टासमोर की त्या दिवशी साक्षी शिखरे त्या आश्रमामध्ये एकदा नाही तर दोनदा गेल्या होत्या. ह्या एकाही गोष्टीचा उल्लेख प्रिया मधुकर यांनी पहिल्या दिवसापासून त्यांच्या स्टेटमेंटमध्ये केलेला नाहीये. याचा अर्थ प्रिया मधुकर या इथे खोटं बोलत आहेत. त्यावेळेला प्रिया म्हणते की नाही मी अगदी पहिल्या दिवसापासून खरं बोलते आणि आत्ता पण मी कोर्टात खरंच बोलते. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की नाही, तुम्ही त्या दिवशी पण खोटंच बोलत होतात आणि आत्ता पण खोटंच बोलत आहात. इथे आता सुमन काकी नागराजला विचारतात की इथे अर्जुन नेमकं कशाबद्दल बोलतोय. त्यावेळेला नागराज म्हणतो की माझंच डोकं काही काम करेन असं झालंय, मलाच कळत नाहीये की साक्षी काय बोलतीये, तन्वी काय बोलतीये. त्यावेळेला अर्जुनने इथे धडधडीत आता प्रियावर आरोप केलेला असतो की ती फक्त आणि फक्त खोटं बोलतीये. ती त्या दिवशी पण खोटं बोलत होती आणि ती आज पण खोटं बोलत आहे आणि ती जे काही सांगते तेच या केसचा पाया आहे मिलॉर्ड. आता इथे प्रिया जाम घाबरते आणि तिला थोडीशी हिंट मिळाली की अर्जुनला नेमकं म्हणायचंय काय. त्यावेळेला प्रिया इथे खूप बिथरल्यासारखी अर्जुनला म्हणत असते की नेमकं काय ह्या केसचा पाया आहे, म्हणजे मी असं काय खोटं बोलले, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला. आणि त्यावेळेला अर्जुन सांगतो की या दोघींच्या स्टेटमेंटमधली तफावत पाहता खरं काहीतरी वेगळंच आहे आणि आत्तापर्यंत सिद्ध झालेल्या पुराव्यांनुसार खरं हेच आहे की साक्षी शिखरे यांनी विलासचा खून केलेलाच नाहीये मिलॉर्ड, तर तो खून केला आहे प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार आणि आत्ताच्या तन्वी सुभेदार यांनी. मात्र हे ऐकल्यानंतर सगळे सुभेदार किल्लेदार कुटुंबीय कोर्टात हजर असलेले सगळेच, इव्हन चैतन्यसुद्धा जरा शॉकमध्ये जातात की अर्जुन इथे हे नेमकं कुठलं असं मोठं स्टेटमेंट करतोय की खून साक्षीने नाही तर प्रियाने केलेला आहे. आधी तर साक्षी आणि महिपत शिखरे दोघांनाही धक्का बसतो, मात्र नंतर ते दोघं खुश होतात की अर्जुन आता सगळा दोष जो आहे तो प्रियावर देऊन मोकळा झाला आहे. दामिनीला पण इथे हसायला येत असतं की एवढा खटाटोप करून अर्जुनने चुकीचा निष्कर्ष काढलेला आहे.
पण आता इथेच आजचा एपिसोड संपतो. पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळतं की जे नोटांचं बंडल मिळालं होतं आश्रमामध्ये, जे विलासने ठेवायला दिलेलं होतं मधुभाऊंकडे, त्या बंडलवर जे बोटांचे ठसे मिळालेले होते ते प्रियाच्या बोटांच्या ठशाची मॅच झालेले असतात. आणि त्यावरून अर्जुन आता प्रेशराईज करून प्रियाला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तो खून जो आहे तो प्रिया मधुकर यांनीच केलेला आहे, तुम्ही मारला आहे विलासला. आणि त्यावेळेला प्रियाचा आता संयमाचा बांध तुटतो आणि स्वतःवर सगळं प्रकरण शेकलं जात आहे हे कळल्यानंतर प्रिया मात्र आता जे खरं आहे ते अगदी नो फिल्टर, म्हणजे कुठल्याही प्रकारचा पडदा न ठेवता सगळं खरं खरं सांगून टाकते की खून ह्या साक्षीनेच केलेला आहे. आणि अशा पद्धतीने कोर्टात हे सिद्ध होणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रियाची फजिती पाहण्यासाठी पुढच्या एपिसोडमध्ये तर भेटावंच लागणार आहे. 30 तारखेपर्यंत फुल ड्रामा एन्जॉय करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.